तालुका निपाणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त मंगळवारी दिनांक 28/4/2026 रोजी संविधान मानवता सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रबोधनपर बुद्ध व भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमा पूजन व वृक्षारोपणास पाणी घालून करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान मानवता सेवाभावी संस्थेचे संस्थापक नितीन कानडे यांनी केलं। मान्यवरांचं स्वागत बौद्ध धम्म प्रचारक भिकाजी कांबळे यांनी केले। यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले। तत्पूर्वी दलित क्रांती सेना ग्रामशाखेच्या नामफलकाचं उद्घाटन दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। या प्रसंगी कोगनोळी व कुर्ली केंद्रामधून 10वीच्या परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक कलाकारांनी बुद्ध व भीमगीतांच्या माध्यमातून प्रबोधन केलं। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संघटक महेश धम्मरक्षित, युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र कर्नाटक राज्याध्यक्ष डॉक्टर संतोष भोसले, बेळगाव जिल्हा ऑल इंडिया पॅन्थर सेना संघटक अमर दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष अमर विटे, दलित क्रांती सेना कोगनोळी शाखेचे अध्यक्ष मोहन कानडे, आंबेडकरी विचारवंत देवानंद आवटेसर, पंडित कांबळे, बुद्धिराज गस्ते, अजित कांबळे, सचिन परीट, अमोल नवाडे, सुकांत कानडे, बाबासाहेब कानडे, किरण कांबळे, दिनकर कानडे, केरबा कांबळे, तौसिफ मुल्ला, DS कांबळे, संजय कुर्णे, शहानवाज मुल्ला, केरबा भोसले, कुमार सुळगावे, पुंडलिक मिस्त्री, सिद्धाजी विटे, सुरेश ढोबळे, सागर मधाडे, अजिंक्य गस्ते, शुभम कानडे, लखन ढोबळे, शुभम ढोबळे, मयूर कानडे, शैलेश सुळगावे, स्वप्नील ढोबळे, आदर्श गस्ते व संविधान मानवता सेवाभावी संस्थेचे सर्व सदस्य, आंबेडकर नगरमधील सर्व कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आभार विलास गस्ते यांनी मानले, तर सूत्रसंचालन नरजित विटे यांनी केलं।